रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। पहिल्यांदा रोप लावल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत शेड्यूल आपण दिलंय आणि टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। पण हे आम्ही फक्त रामा ॲग्रोटेक दुसऱ्या कंपनीचं काही घेतलेलं नाही, त्याच्यामुळे परफेक्ट एक नंबर म्हणजे एक नंबरच सेटिंग आहे याच्यात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी नितीन मुकिंद धुमाळ, मुक्काम पोस्ट बोरीबेल, तालुका दौंड, जिल्हा पुणे। मी रामा ॲग्रोटेकचं काम करत आहे। आपण या बोरीबेल गावामध्ये हा टमाट्याचा प्लॉट आहे। टमाट्याचा प्लॉट शाहू व्हरायटीचा आहे। याला पहिल्यापासून शेड्यूल दिलं आहे आपण स्टार्ट टू एंडपर्यंत, म्हणजे पहिल्यांदा रोपं लावल्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंतचं शेड्यूल आपण दिलं आहे। आणि टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। सेटिंग, शायनिंग, कलर, चकाकी, चमक हे सगळं आपल्याला रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट यूज केल्यामुळं दिसून येत आहे। आपण चला शेतकऱ्यांकडून स्वतः माहिती जाणून घेऊ की या टोमॅटोचं आतापर्यंत किती तोडं झाल्यात किंवा आपलं रामा ॲग्रोटेकचं काय काय शेड्यूल वापरलं आहे हे आपण प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, हे आपले रामा ॲग्रोटेक च्या माध्यमातून जे काय आपण शेतकऱ्यांना प्रॉडक्ट दिलंय हे शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष आपण जाणून घेऊ। सर नमस्ते। नमस्ते, बोल सर, आपली ओळख करून द्या शेतकरी मित्रांना। माझं नाव संजय जिजाबा गावडे, मुक्काम पोस्ट बोरीबेल, तालुका दौंड, जिल्हा पुणे। तर सर, आपण जे रामा ॲग्रोटेकचं जे प्रॉडक्ट वापरलंय ते पहिल्यांदा आपण तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट दिलं होतं सेटिंगच्या दरम्यान? सृष्टी आणि समृद्धी वापरलेलं आहे तुमचं प्रोडक्ट याला। तर सृष्टी आणि समृद्धी वापरल्यानंतर कसा रिझल्ट वाटला तुम्हाला? काय एक नंबर आहे, साईज बीज भारीमध्ये आहे त्याचे एक नंबर। तिसरा तोडा आहे आता, पहिला तोडा 600 रुपयांनी गेलेला आहे, भरपूर माल आहे अजून। बरं, पहिल्यांदा तुम्ही वापरत होता का इथून माग 4 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष? पहिल्यांदाच वापरलेला आहे रामा ॲग्रोटेकचं, पहिल्यांदाच वापरलेलं आहे। माझ्या प्लॉट 5 ऑक्टोबर रोजी लागण केलेले आहे। त्याच्या अगोदर त्याला ह्युमिक दिलेलं होतं रामा ॲग्रोटेकचे, रूट मॅजिक। पहिल्या ड्रिंचिंगला सर आपण काय काय घेतलं रामा ॲग्रोटेकचं? आपण पहिल्या ड्रिंचिंगला काय काय घेतलं होतं? रूट मॅजिक घेतलं होतं पहिल्या ड्रिंचिंग, आणि बायोसमृद्धी रूट मॅजिक घेतलं होतं। तर बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये कसा बदल वाटला? फुटवं किंवा ग्रोथ किंवा फळाची सेटिंग कशा प्रकारे झाली? एकच नंबर सेटिंग आहे। पहिले दुसरं आम्ही औषध घेतो त्याने काही एवढी सेटिंग होत नव्हती, पण ही आम्ही फक्त रामा ॲग्रोटेक दुसऱ्या कंपनीचं काही घेतलेलं नाही, त्याच्यामुळे परफेक्ट एक नंबर म्हणजे एक नंबरच सेटिंग आहे याच्यात। बाकीचा विदाऊट खर्च याला काही केलेला नाही आम्ही अजिबात, रामा ॲग्रोटेकचं समजा वापरलेला आहे। बरं, आता हे तुमचा माल तयार झाला, ह्या मालाला व्यापाऱ्यांची नारायणगाव मार्केट असू द्या किंवा शेवळवाडी हडपसर मार्केट असू द्या, तुम्हाला व्यापाऱ्यांची पसंती कशी? ह्या माल पसंती एक नंबर आहे। गोल माल म्हणजे गावरांमध्ये मोडला जातोय, त्यामुळं त्याला व्यापारी वर्ग जास्त मागणी आहे त्याला। पहिला तोडा केला होता 600 रुपये गेला होता, दुसरा तिसरा तोडा चालू आहे। जरा थोडंसं वातावरण मागं मोर असल्यामुळे 400-500 रुपये तोडा जातोय। आणि माल आता कसा आहे? पहिल्यांदा जो प्लॉट आहे, पहिला जो प्लॉट घेतला होता त्यापेक्षा आता सेटिंग वगैरे, कलर, शायनिंग वगैरे कशी आहे? क्वालिटी बाधत आहे, शायनिंग त्याची एक नंबर आहे आतमध्ये। साईज वगैरे कशी आहे? साईज एक नंबर आहे त्याची, साईज काहीच प्रॉब्लेम नाही त्याला। रामा ॲग्रोटेक हे शेतकऱ्याला तारतंय का मारतंय? शेतकऱ्याला तारतंय रामा ॲग्रोटेक, आणि स्वस्त आहे, दुसऱ्या औषधांपेक्षा स्वस्तच आहे रामा ॲग्रोटेकचे औषध। आपण ह्यांच्या प्लॉटला पहिल्यापासून शेड्यूल दिलं होतं रामा ॲग्रोटेकचं जैविक उत्पादन। पहिल्यांदा लागण तारीख झाल्यानंतर लागण केल्यानंतर आपण पहिल्यांदा एक 8 ते 10 दिवसाच्या अगोदर ह्यांना रूट मॅजिक, आपलं रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक, स्टीम ग्रो व रामा गोल्ड हे आपण ड्रिंचिंगद्वारे दिलं होतं, आणि वरून निमकरणची फवारणी वगैरे दिली होती। त्याच्यानंतरनं ज्यावेळेस प्लॉट बांधणीच्या अगोदर 1 फुटाच्या अंतरावरती गेला, फुटाच्या अंतरावरती गेल्यानंतर आपण ह्यांना वाढ होण्यासाठी फुटवं आणि त्याची वाढ होण्यासाठी ज्ञानशक्ती वगैरे दिलं होतं। आणि ज्ञानशक्ती दिल्यानंतर फळाची सेटिंग वगैरे होण्यासाठी आपण त्यांना बायोसमृद्धी आणि रामा गोल्ड
हे 2 प्रोडक्ट दिलं होतं आणि ते दिल्यानंतर फळाची सेटिंग वगैरे पूर्ण झाली. वाढ जी होत नव्हती ती वाढ पूर्ण तारेला फळ लागलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, फळाची वाढ वगैरे सगळं झाल्यानंतर सेटिंग झाल्यानंतरनं साईजसाठी आपण ह्यांना बायोसमृद्धी, रामा ॲग्रोटेकचं बायोसमृद्धी हे औषध दिल्यामुळं आपल्या टोमॅटोच्या प्लॉटची पूर्णपणे साईज, कलर, चकाकी, शायनिंग तुम्ही आपण बघू शकता. सर्वजण शेतकरी टोमॅटोचा घड जो आहे त्या एकाही गाडात असं टोमॅटो नाही की जे लहान आहे आणि कलर, शायनिंग, चकाकी त्याला कमी आहे. तर मी सर्व शेतकरी बांधवांना मी रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून असं आवाहन करतो की आपण जरूर रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल हे टोमॅटोला वापरा. आपलं गाव जे, आमचं गाव जे बोरीबेल गाव प्रसिद्ध आहे टोमॅटोसाठी, तिथं इथले सर्व शेतकरी आपलं रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरतात. नारायणगाव मार्केटला आमच्या इथला माल जातो. आपण हे शेतकऱ्याच्या तोंडून एवढंच आहे का की शेतकऱ्याला विचारतो की रामा ॲग्रोटेकचं सल्ला कसा होईल. तर शेतकरी मित्रांना मी विचारतो, सर तुम्ही सांगा आमच्या शेतकऱ्यांना की रामा ॲग्रोटेकचं औषध वापरल्यानंतरनं तुम्ही पुढच्या शेतकऱ्यांना काय सांगाल, वापरायचं का नाही वापरायचं? रामा ॲग्रोटेकचंच औषध वापरलं पाहिजे, कारण रामा ॲग्रोटेकचं औषध 1 नंबर आहे आणि बाजारभावाच्या तुलनेत पण त्याची प्राईस जरा कमीच आहे. त्यामुळे रामा ॲग्रोटेक हे 1 नंबर चालत आहे सध्या. रासायनिक सरासरी 1 एकर फळ काढायचं असेल तर 40-45 हजार रुपये लागतात. रामा ॲग्रोटेकची जर औषधं वापरली तर सरासरी 12,500 ते 13,000 रुपयात एंडपर्यंत होतं आहे आमचं. क्षेत्र सरासरी अर्धा एकर आहे, 4,200 झाडं आहेत. हे पहिला तोडा झालेला आहे, आता दुसरा तोडा चालू आहे. त्यामुळं नंतर सांगू तुम्हाला की किती उत्पन्न होतं आहे. ती नुकताच चालू झालेला आहे प्लॉट. तर शेतकरी मित्रांनो, आपण या टोमॅटोच्या प्लॉटला पहिल्यापासून रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण रूट मॅजिक व हे बायोसमृद्धी हे सेटिंग पिरियडमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं या टोमॅटोला पूर्णपणे सेटिंग वगैरे पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. आणि त्याच्यानंतरनं आपण हे रामा ॲग्रोटेकचं स्टीम ग्रो व साईजसाठी बायोसृष्टी हे 2 प्रोडक्ट दिलं आहे. आणि ह्या 2 प्रोडक्ट दिल्यामुळं हा झालेला टोमॅटोमध्ये आमूलाग्र बदल आहे. हे सगळं आपलं रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरल्यानंतरनं एकंदरीत आपल्याला कसं वाटतंय सर? रामा ॲग्रोटेकचं प्रोजेक्ट 1 नंबर आहे, किमतीच्या मानाने भारी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी 1 नंबर आहे. सर, आपण जी टोमॅटोची शेती पहिल्यापासून करत होता त्या शेतीमध्ये आणि आजच्या शेतीमध्ये काय बदल वाटतोय, काय फरक आहे? खर्चाच्या प्रमाणात भरपूर तफावत आहे आणि रामा ॲग्रोटेक वापरल्यापासून भरपूर अशी खर्चामध्ये तफावत जाणवत आहे. उत्पन्न बी भरपूर आहे, क्वालिटी 1 नंबर आहे मालाची रामा ॲग्रोटेक वापरल्यापासून. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.